नमस्कार सखेनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुक्या लाल मिरच्यांची चटणी. तर याला लागणारे साहित्य पाहू. इथे मी पावभर मिरच्या घेतलेल्या आहेत, भाजून घेतल्या आहेत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यानंतर 2 वाटी तीळ घेतलेत, भाजून घ्यायचे तीळ पण. लाल मिरच्या ह्या चांगल्या प्रकारे भाजल्या गेल्या की खमंग असा भाजल्या जाते हे. त्याच्यानंतर तीळ हे भाजून घेतलेत. तीळ हे या लाल मिरचीमध्ये टाकले तर चव अतिशय चांगली लागते. खेड्यातही भरपूर बनवल्या जाते. खेड्यातल्या लोकांना अशा चटण्या भरपूर आवडतात. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता तुम्ही. आता हे तीळ, लसण आणि मिरच्या ह्या मिक्सरमधून काढणार आहे. अशा पद्धतीने ही सुक्या लाल मिरच्याची चटणी तयार आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकायचं आहे. पहिले आपण मिरच्या, तीळ हे भाजून घेतलेत, त्याच्यात चवीनुसार मीठही टाकलं. लसण हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून काढलं. या पद्धतीने हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडते ही चटणी. एखाद्या वेळेस भाजीला काही नसेल तर तुम्ही पोळीसोबत पण ही चटणी खाऊ शकता. जास्त दिवस चटणी हे टिकते. 15 ते 20 दिवस चटणी टिकते. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आजचा मेनू आहे सुक्या लाल मिरच्याची चटणी. लाईक करा, शेअर करा. राधास खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.